स्वामी समर्थांचे प्रभावी तोडगे आणि उपाय. 1. दीप प्रज्वलन. दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुखद समृद्धी नांदते. 2. दहीभात उपाय. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका. हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. 3. जेवणाचा घास. रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका. यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुखद शांती नांदते. 4. गोमूत्र शांती. प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात टाकून उंबरठ्यावर पट्टा ओढा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. 5. नारळ पूजन. सोमवार आणि एकादशी या दिवसांनी नारळ फोडू नये, कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो. 6. गाय माता पूजन. गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते. त्यामुळे गायला हाकलून लावू नये. गायला अन्न आणि गूळ द्यावे. यामुळे आपले पाप दूर होते आणि सुखद समृद्धी प्राप्त होते. 7. प्राणी मात्र पूजन. घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे. यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुखद शांती नांदते. 8. पाणी दान. पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे. उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे. 9. गरजूंना मदत. रस्त्यावरील वृद्ध, गंधर्व, अपंग, आजारी व्यक्तीला मदत करावी. यासारखे पुण्य कमावण्याची संधी क्वचितच मिळते. 10. झाडाची काळजी. 10 महिन्यांनी झाडाची काळजी घ्यावी. झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे. 11. मीठ दान. सायंकाळी घरातून मीठ, पैसे आणि झाडू देऊ नये, कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते. 12. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान. सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये, कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे. 13. देवघराची रचना. देवघरात विनाकारण स्थापना ठेवू नये. देवघरात डावीकडे कलश, त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा. 14. कामावर जाताना कामाचा बबरा करू नये, अन्यथा कामात विचलित व्हाल. उपाशीपोटी कामावर जाऊ नये. काहीतरी खाऊनच बाहेर पडा. 15. उत्साही राहण्यासाठी. एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी अंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र 20 मिनिटे म्हणा.